हे प्रसार माध्यमातून वेळोवेळी सांगत आहेत की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं ठरलं। अशा महाविकास आघाडीच्या बऱ्याच बैठका झाल्या। आज सुद्धा मुंबईमध्ये बैठक आहे, पण कुठल्याच बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं नाही। या सगळ्या माध्यमांमध्ये शरद पवार साहेब, संजय राऊत साहेब असं सांगतायत की 35 जागेचं ठरलं आणि त्याच्यानंतर अशी पण माहिती मिळाली की 31 जागेच्या संदर्भामध्ये निश्चिती झाली। पण या जागेची निश्चिती करत असताना वंचित बहुजन आघाडीसोबत कुठलीच चर्चा झालेली नाही। जर आमची विनंती आहे महाविकास आघाडीला की वंचित बहुजन आघाडीला जर सोबत घ्यायचं ठरलं आहे आणि जागेच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्वतःच्याच जागा परस्पर वाटून घेतलेल्या नाही आहे, तेव्हा आमची विनंती आहे की 48 जागा या महाविकास आघाडीने वाटून घ्याव्या। वंचित बहुजन आघाडी त्या प्रत्येक घटक पक्षाची चर्चा करेल आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ, चर्चा करू आणि सहभागी होऊ। दुसरं असं की आज देशामध्ये जे काही धार्मिक वातावरण तयार झालेलं आहे, राज्यात सुद्धा मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये वाद पेटलेला आहे। देशातला ओबीसी, राज्यातला ओबीसी हा संवेदनशील आहे, अतिधार्मिक आहे। अशा परिस्थितीमध्ये हा मतदार, हा ओबीसी घटक जो राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या संख्येने आहे, तो महाविकास आघाडीसोबत टिकून राहावा म्हणून महाविकास आघाडीने या ओबीसींना आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी लोकसभेमध्ये ते किती जागा देणार आहेत याच्या संदर्भात सुद्धा स्पष्ट भूमिका घ्या। संघ आणि भाजपाला हरवण्यासाठी देशामध्ये आणि राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे। मागच्या निवडणुकीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर वंचित बहुजन आघाडीने 4 जानेवारी 2019 लोकसभेची यादी जाहीर केली। आज 25 जानेवारी आहे आणि अजून आमची जी तयारी आहे त्या संदर्भात आम्ही तयारीला लागलो आहोत, पण आम्ही यादी जाहीर केलेली नाही। म्हणूनच आमची विनंती आहे की महाविकास आघाडीने या 48 जागा आपसामध्ये वाटून घ्याव्यात, जेणेकरून त्या संदर्भामध्ये आम्हाला चर्चा करता येईल आणि आम्हाला धोरण आखता येईल, निर्णय घेता येईल। आज जी काही स्थिती निर्माण झालेली आहे, परस्पर भिन्न मतांतर मांडल्या जातात। एकीकडे संजय राऊत साहेब म्हणतायत की आम्ही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिलेलं आहे, दुसरीकडे महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत रमेशजी, हे सांगतायत की निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण दिले। ती परस्पर भिन्नता आहे, हा विरोधाभास आहे। तेव्हा आम्ही परत एकदा सांगतो या माध्यमाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून की महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्या 48 जागांचं नियोजन त्या घटक पक्षामध्ये करून घ्यावं। शिवसेनाची म्हणत आहे की आम्हाला 23 जागा लढवायच्या आहेत, काँग्रेस म्हणताय की आम्हाला 22 जागा लढवायच्या आहेत, राष्ट्रवादी म्हणताय की आम्हाला 8 ते 10 जागा लढवायच्या आहेत। तर या जागांच्या संदर्भातलं नियोजन त्यांनी आजच्या बैठकीमध्ये फायनलाइज करावं, जेणेकरून वंचित बहुजन आघाडी त्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकेल। काही प्रश्न असतील तर आपल्याला घेत। तुम्हाला इंडिया आघाडी सोबत जायचंय का आणि नेमकं तुमचे अटी काय असणार आहे इंडिया आघाडी बरोबर? कारण तुम्ही म्हणताय 48 जागा तुम्ही पहिले ठरवा, पण तुम्हाला कोणत्याही जागा लढायचं नाहीये। आम्हाला जागेवर लढवायचं आहे, त्या संदर्भातली तयारी सुद्धा आम्ही करतोय। जसं मी म्हणालो की लोकसभा 2019च्या निवडणुकीमध्ये 4 जानेवारीला आम्ही आमची लोकसभा उमेदवारांची यादी प्रकाशित केली होती। आज 25 जानेवारी आहे, 1.5-2 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहे आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचाच जर निर्णय होत नसेल तर वंचित बहुजन आघाडीच्या सोबत चर्चा करायला त्यांना जर त्रास होत असेल जागेच्या संदर्भातला, त्यांनी आपापलं नियोजन करून घ्यावं। आम्ही प्रत्येक घटक पक्षाची चर्चा करायला तयार आहोत। आम्हाला इंडिया अलायन्समध्ये सहभागी व्हायचंच आहे आणि तसा पत्रव्यवहार सुद्धा आम्ही पक्षाच्या वतीनं बाळासाहेबांनी केलेला आहे। काल आपण बघितलं तर ममता बॅनर्जी इंडियामधून बाहेर पडले, तुम्हाला वाटतंय का इंडिया आघाडी ही लोकसभेपर्यंत टिकेल? कारण
नितीश कुमार पण आता भाजप बरोबर जायचा विचार करतात अशी चर्चा सुरू आहे आणि तुम्ही सहभागी होण्याचा विचार करता. आपण जेडी युनायटेडचे जे प्रवक्ते आहेत केसी त्यागी त्यांचं जर वक्तव्य बघितलं तर ते असं म्हणतात की आम्ही अलायन्सचा भाग आहोत. रादर हे महागठबंधनच ची जी सुरुवात आहे ती माननीय नितीश कुमार यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे बाहेर पडण्याचा आमचा त्याच्यातला निर्णय नाही. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. ममता बॅनर्जी सुद्धा महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया अलायन्सचे भाग आहेत असंच बोलतायत. जागेच्या संदर्भातली त्यांची बोलणी सुरू. म्हणूनच महाराष्ट्राच्या अनुषंगाने ज्या जागेच्या बोलणीच्या संदर्भामधलं जी अडचण महाविकास आघाडीची आपल्याला दिसत आहे, कारण त्यांचंच अजून ठरलेलं नाही. म्हणून आम्ही म्हणतोय की त्यांनी ठरवून घ्यावं आणि आम्ही घटक पक्षाची चर्चा करू. केंद्रामध्ये RSS BJPचे सरकार रोखण्याकरिता कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला महाविकास आघाडीसोबत जायचं आहे. म्हणून आम्ही या पद्धतीने आमची भूमिका स्पष्ट करत आहोत की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेऊन जागा वाटप करण्यासाठी काही अडचणी असतील तर तुम्ही 48 जागा वाटून घ्या. तुमच्या हिश्श्याला ज्या ज्या जागा येतील, आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत, आम्ही त्या घटक पक्षाकडून चर्चा करून आमच्या हिश्श्याची जागा त्यांच्याकडून सोडून घेऊ. कारण सातत्यानं आम्ही सांगतोय की महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे. कोणत्या चर्चेला आम्हाला बोलवलं जात नाही. वाटाघाटी होत आहेत, जागा वाटप होत आहेत, आम्ही तिथं राहत नाही. आमचं आता म्हणणं की ठीक आहे, तुम्ही 3 तरी जागा वाटप करा. 48 तुमच्या हिश्श्यामध्ये ज्या ज्या जागा आल्या त्याची तुम्ही यादी करा. आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत ती ज्यांच्या हिश्श्यामध्ये गेलेली आहे, मग शिवसेनेसोबत असेल, काँग्रेस असेल, NCP असेल, आम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष मग वाटाघाटी सुरू करू, त्यांच्या कोट्यातल्या जागा घेऊ. यापर्यंत आमची तयारी आहे. पण कोणत्याही स्थितीमध्ये केंद्रातलं आणि राज्यातलं RSS BJPचं सरकार रोखायचं आहे, त्यांना येऊ द्यायचं नाहीये. म्हणून आम्ही हे भूमिका स्पष्ट घेतलेली आहे. दुसरा मुद्दा आहे की आज महाविकास आघाडीची बैठक आहे. संजय राऊत म्हटले निमंत्रण आहे. आता तुमची शिवसेनेची तर युती आहे, मग संजय राऊत असं का वक्तव्य करतात? आता ते त्यांना विचारलं पाहिजे. त्यांचं वक्तव्य आहे आम्हाला निमंत्रण नाही. काल आमच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला अद्यापही कोणताही निमंत्रण लेखी किंवा कॉलद्वारे आलेलं नाहीये. म्हणून त्यांनी का बोलले ते त्यांच्याशी विचारलं गेलं पाहिजे. एवढा आग्रही काय आहे? म्हणजे तुम्ही स्वबळावरचा पण नारा देताय आणि बैठकीसाठी देखील मागणी करताय, मात्र आमचं धोरण आहे आम्हाला केंद्रात आणि राज्यात RSS BJPचं सरकार येऊ द्यायचं नाहीये. म्हणून शक्य ते सगळे प्रयत्न करण्याची आमची भूमिका आहे. म्हणून आम्ही आतापर्यंत 2019 मध्ये 4 जानेवारीला आमची यादी जाहीर झाली होती. आता 25 जानेवारी उधारलेला आहे. पण आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला काही करून महाविकास आघाडीमध्ये जायचं आणि येणारे केंद्रात आणि राज्यात RSS BJPचं सरकार रोखायचं आहे. त्यामुळे आम्ही शक्य तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या परीने अजून एक आम्ही आज पर्याय दिला की आम्हाला सोबत घेऊन वाटाघाटी होत नसतील, तुमचं तुम्ही बसा, वाटाघाटी करा, 48 जागा वाटून घ्या, ज्यांच्या हिश्श्याला ज्या जागा येतात त्या फायनल करा. आम्हाला ज्या लढवायच्या ते ज्या कोट्यात गेल्या त्यांच्याशी बोलूत आम्ही परस्पर. आम्ही एक आम्ही तर 12-12चा फॉर्म्युला दिलेला आहे. बरोबर आहे. आता आम्हाला ज्या ज्या जागा आम्हाला ज्या ज्या लढवायच्या आहेत त्या तिन्ही पक्षांची वाटाघाटी केल्यावर ज्या आम्हाला सुटतील त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊत ना. पण कितीचा प्रश्नच नाही. आता प्रश्न आहे की त्यांच्या 48चा वाटप झालं का, मग आमच्याशी वाटाघाटी सुरू झाल्या का, किती लढवायचे हे वाटाघाटीचा भाग आहे. पण एक तर आम्ही दिलं होतं की सगळ्यांनी समसमान जागा वाटप करून घ्याव्या. म्हणजे 12 जागा आघाडीमध्ये 12 जागा लढण्याची आमची तयारी आम्ही दर्शवली. त्याच्यामध्ये आम्ही 3 जागा मुस्लिमांना देण्याचं आमचं धोरण जाहीर केलेलं आहे आणि बहुतांश जागा आम्हाला OBC मायक्रो OBCला द्यायचं ही धोरण जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता वाटाघाटीचा भाग आहे की ते आकडा कितीपर्यंत होईल. पण आमची तयारी ही आहे. संजय राऊत फक्त अकोल्याचं बोलतात, प्रकाश आंबेडकरांनी तिथूनच लढावं. आणि माननीय बाळासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की अकोल्याचं निमित्त करून चर्चेला वळण देऊ नका. मी अकोल्यालाच लढणं गरजेचं नाहीये. मी अकोल्याची जागा पण सोडायला तयार आहे. माननीय बाळासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे त्याचं उत्तर तेव्हा त्याला देण्यात आलेलं आहे. मात्र एकीकडे जागे महाविकास आघाडीमध्ये येण्याची मागणी करत आहे किंवा इंडिया आघाडीमध्ये सामील व्हायची. दुसरीकडे जाहीर अशी टीका देखील केली जात आहे आणि आंबेडकरांकडनं आणि सातत्याने तुमची मागणी ही वाढत चाललेली आहे की आम्हाला त्या महाविकास आघाडीमध्ये घ्या. मग स्वबळाचा नारा कुठेतरी तुमचा मागे पडतोय का?
मला एक सांगा, निवडणूक लढवू नये असं तुम्हाला वाटते का? तुम्ही जर स्वबळाची पण जर तयारी सोबत करता ना. घेतलंच नाही, जर सोबत घेतलंच नाही तर मग नाईलाज असतो, आम्हाला पूर्ण जागेची आमची तयारी, आम्ही लढू. पण आम्ही काय म्हणलं, आमचं स्टेटमेंट क्लिअर आहे, काही करून आम्हाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा भाग व्हायचा आहे, कारण आम्हाला येणाऱ्या केंद्रातलं RSS बीजेपीचं सरकार रोखायचं. म्हणून आम्ही सोल्युशन, आज आम्हाला वाटतं की आम्ही अजून एक सोल्युशनच देतोय ना, की आम्हाला सोबत घेऊन वाटाघाटी होणार नसतील ना, तुमचे करून घ्या, यादी करून घ्या, आम्हाला ज्या जागा हव्या आहेत त्या घटक पक्षाशी बोलूत. आम्ही एक अजून प्रस्ताव देतोय ना सोल्युशन. तुम्ही तुमची भूमिका तर स्पष्ट केलेली आहे की तुम्हाला काही झालं तरी महाविकास आघाडीत जायचंय, पण महाविकास आघाडीचे जे इतर पक्ष आहेत ते त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही. वारंवार तुम्ही म्हणताय की महाविकास आघाडीत जायचंय, पण ते तुम्हाला घेणार आहे की नाही हे स्पष्ट होत नाही. मग त्यांच्या मागे लागल्यासारखं होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? ते प्रश्न सध्या मागे लागण्याचा मला नाही वाटत, मागे लागण्याचा नाही, हा प्रश्न आहे धोरणाचा. केंद्रामधलं आणि राज्यातलं सरकार रोखायचं असेल तर आपलं काय धोरण, तर आमचं धोरण आहे की आपण महाविकास आघाडीचा भाग बनलं पाहिजे. प्रश्न धोरणाचा आहे आणि त्यांच्या वतीने स्टेटमेंट येत आहेत पण कृती होत नाहीये. मग तुम्ही किती दिवस अशी वाट बघणार आहात की तुम्हाला घेतील? शक्यतोपर्यंत नाहीतरी आम्ही तर आमची तयारी केलेली आहे. आदरणीय बाळासाहेबांनी स्पष्ट कालही अमरावतीच्या सभेत जाहीर केलेलं आहे की तुम्ही जर आम्हाला या पद्धतीनं खेळवत ठेवणार असाल तर मग आम्ही मोदीलाही गाडू आणि तुम्हालाही गाडू, हे स्पष्ट भूमिका आहे. पण आमची शक्यतो प्रयत्न सुरू आहेत की आम्हाला काही करून महाविकास आघाडीचा भाग बनायचा. जागा वाटप हा नेहमीच वादाचा कळीचा मुद्दा आहे. त्यांच्यात त्यांनी वाटाघाटी केल्यानंतर ते पुन्हा तुमच्याशी वाटाघाटी करतील असं तुम्हाला वाटतं? इंडिव्हिज्युअली शरद पवार साहेब म्हणतायत की आम्हाला महाविकास आघाडीला घ्यायचं आहे. इंडिव्हिज्युअली शिवसेनेसोबत आम्ही ऑलरेडी आघाडीमध्ये आहोतच. काँग्रेसही इंडिव्हिज्युअली म्हणताय की हो आम्हाला त्यांना सोबत घ्यायचं आहे. मग आता इंडिव्हिज्युअली बोलतायत ना, मग तुमच्या जागा वाटप करा, आम्ही इंडिव्हिज्युअली तुमच्या तिघांशी चर्चेचा प्रयत्न करू. विरोध कोण करतं मग? पवार साहेब तुमच्याशी चर्चा करतात, ते शिवसेनेची तुमच्याबरोबर युती आहे, काँग्रेसची लोक तुम्हाला सहमती दर्शवतात. आता काँग्रेसनं सांगावं की विरोध कोण करतं? काँग्रेसनं सांगावं की त्यांची अडचण काय आहे, त्यांनी सांगावं की का ते महाविकास आघाडीने इंडिया गठबंधनचं निमंत्रण देत नाहीये, कोण त्यांना कानपट्टीवर बंदूक ठेवून म्हणते करू नका, असं काही असेल तर त्यांनी सांगावं ना. काँग्रेस ठरते का अडचण? काँग्रेस पक्ष हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मी त्यांच्यासोबत जायला तयार आहोत. काँग्रेसने पण दर्शवले ना, आमची पण तयारी आहे म्हणले ते. माननीय शरद पवार म्हणतायत की मी खरगे साहेबांना बोललो आपल्याला महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये वंचितला घ्यावं लागेल. संजय राऊत आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणतायत की आम्ही खरगेजींना बोललो, आमची चर्चा झाली घेण्याच्या बाबत. मग आता सगळेजण येऊन जर काँग्रेसवर टेकवत असतं तर उत्तर काँग्रेसने द्यावं. हे पवारांच्या राजकारणाचा एक भाग आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही आता त्याच्यावर काय बोलायचं, ते राजकारणाचा भाग आहे, सगळ्यांचे तर राजकारणाचा भाग आहेत ना. राजकारण तर करत आहोत आपण, त्यात काही दोन मत नाही. आणि राजकारण करणं चुकीचं नाही, राजकीय पक्ष स्वातंत्र्य लढायची वेळ आली तर बहुजन गटमधून किती जागा लढत? पक्षीय पातळीवरती बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 48 जागांच्या आढावा बैठका आमच्या संपन्न झालेल्या आहेत. आमची तयारी सुरूच आहे, परंतु केंद्रातलं भारतीय जनता पार्टी आणि संघप्रणीत सरकार आहे त्यांना रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार आहोत. त्यावेळी आमची तयारी सुरूच राहणार आहे. जर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सामील झाला तर किती जागा तुम्ही लढू शकता, त्याची किती तयारी केलेली आहे? 12-12चा फॉर्म्युला दिलेला आहे. जर महाविकास आघाडीचा भाग बनणार आहोत तर आमचं तर आम्ही सांगितलं नाही समसमान वाटा घ्यायचं, तर 12चं आम्ही महाविकास आघाडीचा भाग झाला तर 12 जागी घ्यायला आम्ही तयार आहोत आणि त्याची पण विभागणी केली नाही. आता ते चर्चेचं आणि वाटाघाटीचं होत आहे. उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेत